बाळासाहेब ठाकरेंना विजय अर्पण. मुंबई पदवीधर निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यावर अनिल परब यांची प्रतिक्रिया. सेना भवन समोर कार्यकर्त्यांचा जल्लोष. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरेंचा विजय. अधिकृत घोषणा बाकी. महायुतीच्या कार्यकर्त्यांचा विजय असल्याची डावखरेंची प्रतिक्रिया. लोकसभेत पराभूत झालेल्या पंकजा मुंडेंना विधिमंडळात पाठच्या दाराने एंट्री. सदाभाऊ खोत, परिणय फुके, अमित गोरखे, योगेश टिळेकरांनाही उमेदवारी. काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी उमेदवाराची घोषणा. प्रज्ञा सातव यांना पुन्हा संधी. राहुल गांधींनी संसदेत हिंदुत्वावरून केलेल्या टीकेचे विधान परिषदेत पडसाद. भाजपच्या प्रसाद लाड यांनी हात दाखवल्याचा तर ठाकरेंच्या अंबादास दानवेंनी शिवी हासडल्याचा आरोप. दानवेंचं वक्तव्य सचिवालयामार्फत तपासणार. उपसभापतींचा इशारा. देवतांचा डरोमतचा संशय. मात्र स्वतःला हिंदू म्हणवणारे हिंसा पसरवतात. विरोधी पक्षनेते पदावरून राहुल गांधींचा जोरदार हल्लाबोल तर मोदी शहांसह भाजप नेत्यांचा पलटवार. नागपुरातील दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याविरोधात अनुयायांचं आंदोलन. आंदोलनानंतर दीक्षाभूमीच्या विकास आराखड्याला स्थगिती. फडणवीसांची सभागृहात घोषणा. अनुयायांच्या आक्रमक पवित्र्यानंतर निर्णय. पेपरफुटी विरोधातला कायदा याच अधिवेशनात आणणार. उपमुख्यमंत्री फडणवीसांची विधानसभेमध्ये घोषणा. गटकच्या नियुक्त्याही एमपीएससीद्वारे करणार. संभाजी भिडेंनी महिलांबद्दल बोलू नये, अन्यथा त्यांच्या मिशा कापू. वर्ल्ड ऑफ वुमन्स महिला संघटनेच्या अध्यक्षा विद्या लोलगे यांचा इशारा. तर वटसावित्रीच्या पूजेला ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, भिडेंचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.